श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ आहे की भक्ताची काळजी सद्गुरूला असतेच. तर नारायण नावाचा एक फार मोठा सरकारी अधिकारी होता. तो मनापासून स्वामी भक्ती करायचा. त्याची पत्नी, आई, मुलगा पण धार्मिक होते, पण लोकांची त्याच्यावर श्रद्धा नव्हती. त्यांच्यामध्ये स्वामी म्हणजे काय एक मनुष्यच, कोणी देव नाही. नारायण स्वामींच्या दर्शनाला येतो. आशीर्वाद घेऊन परतताना त्याच्या लक्षात येतं की स्वामींना भेट म्हणून आणलेली शाल तर द्यायचीच राहिली आहे. रस्त्यात त्याला गौराबाई अडवतात. गौराबाई म्हणजे काय, जणू सुंदराबाईच. स्वामींना शाल देईन असं म्हणून शाल घेतात, पण स्वामींना काही देत नाहीत. इकडे नारायणाला एक सरकारी कामानिमित्त अपरात्री बाहेरगावी जायचं असतं. नारायणाची आई आज किंक्रांत आहे असं म्हणून त्याला जाण्यापासून परावृत्त करते. तरी नारायण स्वामींच्या सेवकांनाही भय चिंता असं म्हणून बाहेरगावी जातो. इकडे स्वामी थंडीने कुडकुडतात. समोर शेकोटी असली तरी भुजंग आणि चोळप्पाला गोधडी सुद्धा पांघरू देत नाही. गौराबाई तिथे येते. स्वामी तिला रागवून नारायणांनी दिलेली शालेबद्दल विचारतात. गौरा निमूटपणे स्वामींना शाल आणून देते. रस्त्यात त्याला 2 वाटेमारे अडवतात आणि मारहाण करून गाठोडी सुद्धा हिसकावून घेतात. नारायणराव रक्तबंबाळ होऊन तिथे धर्तीवर कोसळतो व कसा बसा स्वामी स्वामी म्हणत राहतो. या जागेच्या काही अंतरावरून 2 पोलीस जात असतात. त्यांना एक मुस्लिम व्यक्ती येऊन मागे एकाला दुखापत झाली आहे असं सांगतो. तरी ते पोलीस सुद्धा बोलतात, आम्हाला वेळ नाही असं सांगून पुढे जातात. पुढे गेल्यावर त्यांना एक हिंदू वृद्ध भेटतो आणि तीच सूचना देतो. तरीही पोलीस त्याला आपल्या वाटेला पुढे जातात. काही अंतरावर गेल्यावर त्यांना स्वामी प्रत्यक्ष येऊन तीच सूचना देतात. मात्र यावेळेला स्वामींचा तेज आणि रुबाबामुळे पोलिसांना नाही म्हणता येत नाही आणि ते दुखापत झालेल्या नारायणाला मदत करायला परततात. सांगायचं काही गरज नसावी की मागचे 2 व्यक्तींच्या रूपात स्वामींनी सूचना दिलेली असते. नारायणाला पाहिल्याबरोबर पोलीस अधिकारी त्यांना लगेच ओळखतो आणि घरी आणून सोडतो. वैद्याचा उपचार करण्यात येतो आणि नारायणाची प्रकृती हळूहळू सुधारते. नारायणाची आई नारायणाला म्हणते, स्वामी स्वामी करून काय मिळालं? किंक्रांतच्या दिवशी नको जाऊ म्हटलं तरी गेला. काय केलं स्वामींनी? नारायणाचा तरीही स्वामींवर विश्वास ढळ राहतो. काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाचे हवाल विचारायला येतो. नारायण विचारतो, तुम्हाला मला दुखापत झाल्याची सूचना कोणी दिली? पोलीस म्हणतो, आम्हाला एका वृद्ध माणसांनी सूचना दिली होती. नारायण विचार करतो, त्या दिवशी अपरात्रीच्या वेळी, ते पण किंक्रांतच्या दिवशी कोणी त्या सामसूम जागेवर आपल्याला पाहिले असावे. नक्कीच स्वामींनी काहीतरी केलं असावं. तो आपल्या मुलाकडून स्वामींचं चित्र मागवतो आणि पोलिसांना विचारतो, का हो, हेच का ते ज्यांनी तुम्हाला सूचना दिली? पोलीस अधिकारी बोलतो, हो हेच ते. नारायणाला गहिवरून येतं. त्याच्या घरच्यांना सुद्धा स्वामींकृपेची प्रचिती येते. पण त्यांना प्रश्न पडतो की स्वामींनी अपघात व्हायचाच का नाही टळाला? तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात. स्वामी म्हणतात, अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही पण करू शकत नाही? अरे भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असतेच. नारायणाच्या नियतीत मारहाण होतीच. आम्ही नियती बदलत नाही, पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी त्याचं धोरण ठरतो. अरे खुद्द प्रभू श्रीरामांनी आपलं वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्याच कर्मांनी बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावर सद्गुरूचं लक्ष असतं. श्री गुरुदेव दत्त. याचप्रमाणे आपल्या गुरूंवर कायम विश्वास असला पाहिजे. आपल्याला अडचणी भरपूर येतात, भरपूर आपण कष्ट करून आपल्या आयुष्यात भरपूर अडचण येत असते, पण त्यातून सुटका हे आपले गुरुदेव श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री साईबाबा, जे कोणते स्वामी असतील ते तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवतात आणि आपली सुटका करून देतात. म्हणून कितीही कर्ज असलं, कितीही काय डोक्याला त्रास असला, जास्त विचार नाही करायचं. देवाचं, गुरूंचं नामस्मरण करायचं आणि देवावर विश्वास ठेवायचा. व्हिडिओ आवडला असल्यास श्री स्वामी समर्थ लिहून, तुमचे गुरूंचं नाव लिहून मला कमेंट करून नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.